म्हणजे मोल आणि विक्षेप ज्ञानच पाहिजे. अधिकारी त्यालाच मग ब्रह्मज्ञानाचा विचार सागराचा विषय असा आहे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. पहिली मग कोण अधिकारी? जे आता मन आणि विक्षेप गेलाय तोच ब्रह्मज्ञानाचा अधिकारी बरं का त्यांचं. आणि हे घालवायचं काम अनुग्रह करतो आणि त्यासाठी साधना आणि श्रवणाची गरज असते. तसं नाही असणार नाही. मला मी एक काय इंटरेस्ट असतो, तुम्ही खवा करताना पाहिला का खवा? खवा करता मी जाळ घालून मी जमत नाही, हालून मी जमत नाही. कारण त्यात हा आता तुम्हाला पळी असते मोठ्या उलट नसतं ते उलट दुधात चालू असतं सारखं आणि खालून जाळ असतं जरा धना धना तेव्हा खाऊ. मग जाळ म्हणजे साधन आहे आणि हलवणं म्हणजे बोलवर. ते हलवायचं कशासाठी तर ते कडेला चिटकू नये म्हणून. का म्हणून हलवायचं पाहिजे, कढईला चिटकू नये म्हणून हलवायचं. आणि कढई म्हणजे देव आली. काय म्हणले परत सांगा दादा. नाही कढई म्हणजे देव आली आणि ते हलवणं म्हणजे ते कढईला चिटकून नाही द्यायचं. म्हणजे देह आपण चिंतन करत असताना ते देह भावना नाही केलं. जाळ घालणं म्हणजे साधन आहे. ही साधना बरं आपण फक्त अवस्थेपुरतं साधण्याला किंमत दिलेली. पण सद्गुरू सांगतात श्रीपादाला सांगायचे की 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी सूक्ष्म 17 तत्वाला वळणणारा साधन म्हणजे अनुग्रही. मला सांगा बरं इतकं सहज असं लागत सांगायचे बरं नाही महाराज. त्याच्यासाठी अखंड त्याचं अनुसंधान घ्यावं लागत. महाराज सगळी कायद्या वृत्ती काढून घ्यायच्या तिकडे जावं लागतं तवाही होत असताना. तुम्हाला असं वाटतंय लोकांना बघा काय त्याला काही सद्गुरू बोधन प्रबोधन लय सोपं नाही म्हणायची बर का. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझं कधी मध्ये जाता येतं. आता चालू झाला ना आता येतो का आवाज? नाही सारखं चालू बंद पडते. आता त्याला इलाज नाही. आता काय करू शकत नाही. काय बतावं लक्ष विषय हॅलो महत्वाचं काय तसं ऐकण्यासारखं असं तर आम्ही तुम्हाला विचारून परत ऐकून घेऊ. चालते. लक्षात चिंतन अनुग्रहाचं चिंतन हे जीवाला म्हणजे ज्ञान इंद्रियांना बर का मनाला बुद्धीला चित्ताला अहंकाराला हे वळण लावायचं साधन आहे अनुग्रह साधन. लक्षात आलं ना. अनुग्रहाचं साधन निश्चित महाराज उड्या आणायसाठी नाही. पटलं तर बघ हे साधन इतकं होणं गरजेचं आहे महाराज की या शेवट साधण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा. कशाने करायचं आहे? इतकी साधनं व्हायला पाहिजे, इतकी साधनं व्हायला पाहिजे की ते किती वर्ष व्हायचे तर माझं म्हणणं नाही बरं का. तुमच्या इंद्रियांचा विषय काय विषय होत कारण पडीने वळण इंद्रिय सकळ भाव तो निरा नाही तुझा याचं नाव भावी आणि भाव बळे आकळी हे रवी ना कळे कर्तळी आवळे तैसा हरी. कसा आहे परमात्माचा वातावरण आवल्यासारखा आहे पण मला सर्व इंद्रियाचा विषय तो व्हायला पाहिजे ना. आवाज येतोय ना माझा? सर्व इंद्रियाचा विषय व्हायला पाहिजे का नाही? हा मग पण महाराज आपले साधनेचा विषय आहे का तसा? एक सांगता नाना तुम्ही असं तरी काही सांगत असेल एकच्या डोक्यात संसार आहे नाना त्याची इकडे काम
त्यांनी आपलं काहीतरी रामकृष्ण हरी म्हणावा, काहीतरी करावा आणि करावं तिकडे मावा घालावा, चांगलं वागावं आणि करावं, प्रपंच करावं, तर आपलं थोडं चिंतन करावं. याला याला ही कळलं मला शिकतो काळ होत लागेल ते जसं होईल तसं होईल. काय ना हे जसं होईल तसं होईल. अशी स्थिती तरच जमत असतं, नाही जमणार नाही. आता तसं आहे, काय करू त्याला मी. कारण तिला संसार करायचा ना, तिला मला बाकीचं सगळे संसार करायचं म्हणजे आई बाबा काय संबंध सोडून येतील का घेऊन येतील. मला सांगा, ज्या वेळेस मला माहेराचे माणसं येते तो पाहुणे येते कोणी तिथे पाहुण्याचे ना तुम्हाला इथं फार्मार आपला संस्कार होणारच नाही. स्पष्ट आहे, कोणाला पटत नाही पण आपलं काय मत नाही. असं काय केलं दोन गोष्टी एकत्र करू शकत नाही. दोन गोष्टी एकत्र कशा सांग ना मला. मग समज ना बरं का, एक गोष्ट अशी त्याच्यात की ज्यावेळेस प्रपंच आधी असा विषय बरं का, कोणाचा विषय ना ना आणि फार्मार चित्ता कोणाचा चित्ता. हा मला 84 झाला चित्त मुक्त करायला मी कोण कोण कारण चित्ताचे ना ऐका ना तसं नाही करत मला चित्त सांगतात देऊन टाकले ते आहे ना. मग आता मी एवढं बोललो मग का बोललो मग बरं मला सांगा, तुमच्या प्रारंभ तेवढं मिळेल तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल काही. पण आमचं महाराज आमचं तसं नाही ना, आम्हाला प्रयत्नाने मिळवायचा तो संसार आणि प्रारब्धाने मिळेल ते फार मारते काय बरोबर आहे का नाही असे. म्हणून साठी पहा, म्हणून असा कोणतरी भाग्यवान असतो की भाग्यवान कोणाला म्हणायचं यांनी माझ्या तनू ज्ञानशक्ती काय बोल ऐकतात मागच्यात येतं चौथ्यात येतं येतं तत्विधीप्रणे पाहते येणं परिप्रश्न शेवया उपदेश ज्ञान ज्ञान तत्वदर्शना ते ज्ञान पैदा बरवी जरी जरी आखी आणावी तरी संताया बघावे सर्वस्वी. ही सर्वस्वीच्या अर्थ काय लागावे आगरवत करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जी आपली जे सांगायची दुसरी जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. कळतंय का. मग आता आज आपला बोधाविषयी असा आहे का, सद्गुरूविषयी असा आहे का, हा विचारायची ना. म्हणून एखादा असा माणूस भाग्यनिधी असतो, भाग्यनिधी म्हणून भाग्यनिधी म्हटलं बरं की नाही. भाग्यनिधी सगळे असतात ते एखादा असतो म्हणून म्हटले. बघा आता ऐका, तरी उदयताची दिन करू प्रकाशूचे हाते अंधरू का दीपासंग का पुरू कळाला का हिवळ कळाली का हिवळ कळाली का उदयताची दिन करू. आवाज येतो माझा. उदयताची दिन करू प्रकाशूचे हाते अंधरू का दीपासंग का पुरू दीपूचे होईल. जसं दिवस नंतर अंधारात प्रकाश होतो का अंधार कुठे जातो नाही म्हणलं त्या डोंगराच्या पलीकडे असं का अंधारात प्रकाश होतो किंवा कापराच्या संगतीत गेल्या दिवा मला कापून दिव्या संगत कापूर गेला की कापूरच दिवा होतो आहे का नाही. तया लवणाची किंवा तया लवणाची कलिका मिळत किंवा उदकाची होऊन येते खडा ठाकीची किंवा म्हणजे लवणाच्या म्हणजे मिठाची असणारी खडा लहानशी कलिका पाण्यात
पडल्यानंतर ती पाणीच होऊन जाते ना. शब्द ऐका का निद्रिस्तची विलया स्वप्नची निदवाया आपण या मिळे तैसा किंवा जागा झाल्यानंतर स्वप्न बी नाही आणि झोप बी नाही. आपण आपल्याला मिळतो. आले का कोणी आवाज दिला कोण आवाज कैसे बरं का आता ऐका हे दोन दृष्टांत कळत आता पहिले जसं अंधारच प्रकाश होतो कापूरच दिवा होतो निद्रा जशी गेल्यानंतर दोन्ही वाया जातं वाया म्हणजे नाही मीठ समुद्र आहे की नाही मिठाचा दिवस मोठं केलं ना मिठाची पाण्यात पडलं पाणी होतं आहे का नाही. किंवा मग निद्रा स्वप्न गेल्यानंतर महाराज म्हणजे जाग आलं तर ते स्वप्न राहतं निद्रा राहत नाही. तसं तैसा दया कोणाची दैवी म्हटलं बरं गेलं लय महत्वाचं ओळख आहे अक्षर महत्वाचे. तैसा दया कोणाची दैवी गुरु वाक्य श्रवणाची सवी द्वैत मिळवणी विसवे आपणा वृत्ती. सगळ्याला म्हणलं का आता कोणाचे तैसे जया कोणाची दैवी मग आपण त्या अधिकाराला गेलेलाच पाहिजे ना. आपलं श्रवण काय करायचं एवढं. हॅलो जय हरी महाराज. हो पोचलो 6-5 ला. अरे वा मग काय तुम्ही मी 7 ला आलो घरी. आता आमची ज्ञानेश्वर चालली. अरे वा आता आधीच पेपरवर तुम्हाला काय नाही लक्षात ठेवा बर का. कोणी एक तरी भाग्यवान असतो मला असा याचं आता ऐका याचं विक्षेप आणि मल गेलेलं आहे. मल आणि विक्षेप दोन्ही गेलेले आहे बरं का. असा अधिकारी बरं का. आवाज येतो माझा कळायला हा. तर ज्याचा असा कोणाचा मन आणि विक्षेप गेलेला असा भाग्यवान काय करतात असा कोण कोणीतरी मग इथं नेम सुचते ऐकवणावर कोणी असं एखादा कोणतरी भाग्यवान असतो दैवी कोणाची दैवी गुरु वाक्य श्रवणाची सवय. गुरु म्हटले काय तू ब्रह्म आहे. काय म्हटले गुरु तत्वम अशी लगेच त्यांनी उत्तरलं की मी ब्रह्मच आहे. आता त्याला कोणत्याही प्रकारची शंका राहिली नाही. अरे 3 वर्षात मला मी कसं काय ब्रह्म असतो मला सगळं असत होतच असत. पण ही असा कोणीतरी एखादा भाग्यवान ज्याचे महाराज मल गेलाय विक्षेप गेलाय फक्त राहिले आवरण. महाराज आवरण नुसतं धक्का लागायचा काय नाही लगेच महाराज ती असं अधिकारी झालेला मग एक फळ देतो देतो पण मागे झाले ना वगैरे ऐक ना नाना कोणी गेली एवढं झालं का नाही. मग अधिकारी असणारा तो पण अधिकारी तो अधिकारी बरं गुरुवाक्य कानावर पडल्याबरोबर परत मला वयात आलेले पुढील नवरा सांगावं लागत नाही एकदा पाहिलं सांगावं लागत तसं जे महाराज जे महाराज ज्याची वृत्ती वयात आणि पारमार्थाच्या कशाच्या हे अधिकारीवर म्हणजे वयातच नाही अशी वयात आलेली वृत्ती महाराजची स्वीकारली की देह नसून ब्रह्म आहे. मी देह नसून ब्रह्म आहे महाराज त्याला पटत पण अनाधिकाऱ्याला नाही पटत नाही. त्याची शंका मिटत नाही संशय मिटत नाही. आणि मग म्हणून म्हटलं काय बोल काय काय परत बोल ऐकायला आलं ऐकायचं तुम्हाला आता नाही आलं मग कुठं होतं नाही अनाधिकारी असतं म्हणून शंका येणार. बरोबर
करशे दया कोणाशी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसवे द्वैत राहतच नाही तुझे खंडे तरी उरला उरे अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इथून जाना वया जाना तुझं आहे जाऊ का आम्ही कल्पनेने केलंय आम्ही कल्पनेने केलं दुसरी वस्तूच नाही आपण कायम दृष्ट्या करतो महाराज सोनाराच्या दुकानात गेलं तर सोनं सोनं वस्तू नाही पण आम्हाला अंगठी दिसते बोरमाळ दिसते फुलं दिसते आम्हाला काय अनेक अनेक अलंकार दिसते आता अलंकारिक सोनं येते सोन्यातलं अलंकारातलं सोनं काढलं अलंकार राहील का यात महाराज म्हणजे अनुबराय महाराज चांगल्या 65 मध्ये सांगतात हे लुगडे सुद्धा उलटले आहे का नाही लुगड्यात सुत काढलं तर लुगडं राहील का तसं नाही महाराज जगातली जर वस्तू काढली तर जगत राहील का म्हणजे वस्तू सत्य जगत नाम रूप संबंध जसं आहे ना त्या आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही अवघड सकटाची नाही अवघड सकटाची नाही या वचनावर म्हणजे आशा असणारा महाराज तो असणारा मग कसं त्याचं सांगतात पुढची उजायला काना वचनाची रेटी सरशीच पै किरटी वस्तू होऊन उठे कवनू एक म्हटलंय जो कसं कडे गवनू एकू म्हटलंय गवनू एकू वस्तू खरं सांगा ना आपण वस्तूच येत ना पण पटत नाही ना महाराज आम्हाला देहाचं कर्म आमचं म्हणतो तर आम्ही मग नाचवतो देहाचं कर्म माझं बायको माझी पोर माझी खरं सांगा बायको पोरं द्यायचे का तुमची बरं सुख दुःख द्यायचे संबंध नाही का आत्म्याच्या लय दुःख झालं मला काय सांगायचं तुम्हाला लय दुःख म्हणतो का नाही आता खरं सांगा दुःखाचा आणि अंतकरणाचा संबंध याचा कारण आत्म्याला बी दुःख नाही ना आणि देहाला बी दुःख नाही आत्म्याला दुःख का नाही तर आत्मा निर्गुण हे पटले म्हणून दुःख नाही आणि देह जडे आणि या दोघांच्या मध्ये अंतकरण नावाची वस्तू त्या दोघांच्या मध्ये काय आहे अंतकरणाचं त्याचे 2 अवस्था आहेत एक तो भ्रम किंवा महाराज काय शुद्ध ज्ञान ब्रह्मज्ञान किंवा शुद्ध ज्ञान अशा 2 गोष्टी आहेत तिथं अंतकरणात ब्रह्मज्ञान झालं की महाराज जगत सत्य वाटतं देवाचा संबंध सगळ्या गोष्टी सत्य वाटतात आणि ब्रह्मज्ञान झाले की महाराज जगत मिथ्या वाटतं 2 ज्ञान येतं ब्रह्मज्ञान अंतकरण होतं आणि ब्रह्मज्ञान होतं ब्रह्मज्ञान झालं तर जगत राहत नाही आणि ब्रह्मज्ञान झालं की जगत सोडून दुसरी वस्तू नाही कळलं मग सद्गुरु वचनाला असा जो अधिकारी ब्रह्मज्ञानाचा बरं का त्या ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराला त्या कानाची वचनाची गाठ पडली वस्तू उडत होतो कोण उडत होतो काय ब्रह्मच उडत होतो ब्रह्म उडत होतो आता सांगा आम्ही ब्रह्म नाही तर आमची बुद्धी स्वीकारित नाही म्हणजे आम्ही तिथं कमी पडतो आमची साधना कमी आहे पहिली पूर्वीची पहिली साधना कमी म्हणून आम्हाला पटत नाही योग्य साधना झालेला पटलंच पाहिजे असं आहे का लक्षात मग तयाशी मदत करणे हे बोली द्यायची कवनी आकाशा येणे झाली आहे काय मग त्यांनी काय करणे न करणं त्याला बोललंच नाही काय विषय त्याच्याबद्दल आकाशाला कुठं झाड येणं असतं का कानावचनाच्या खालची कानावचनाची भीती परिस्थिती कीर्ती वस्तू होऊन टेकवणे एवढी झाली की नाही त्याच्या खालची उडी कोणती वाचा नाही माझ्या 2 ओळी आहेत अजून तसं ते काय आमच्याकडे नाही
नाही नाही माझ्याकडे एकटी आहे ना. एक दुसरे असू द्या ना माझं पुढे आहेत त्या तुम्हाला माझं पुढे मिळते ती. हा हा मी आता हे तयारची मग करणे बोलायचे शिकवणे आकाशा येणे जाणे काही काही जसं आकाशाला असं ऐका खालीवर कुठतरी असं माझ्या लोकात असेल असं सापडेल तुम्हाला. बघा तुम्ही म्हणताना आमची येऊ नाही घेतली तुम्ही म्हणून तयाची काही त्रिशुद्धी करणे नाही. परी ऐसे जरी हे काही नवीन आहे तर वास्तव त्याला काही करणं नाही बर का. म्हणून त्याशी काही त्रिशुद्धी करणे नाही. त्रिशुद्धी त्याला कर्म कोणतं लागत नाही. परी ऐसे जरी हे काही नवीन आहे पण असं जरी असलं पण पुढे त्याचं वाचल्याशी बरं का मग कळलं. याप्रमाणे जो व्यापक ब्रह्मरूप झालेला असतो म्हणून त्याला काहीच कर्तव्य राहत नाही. हे त्रिकालाबाधी सत्य आहे. कोणतं सत्य हे त्याला काहीच नाही. देव बरं का त्याच्या संबंधाने देवासोडून नाही त्याला बरं का पित्राचं ऋण नाही. ब्रह्मज्ञानाला कोणाचं ऋण नसतं ना. पितृ ऋण नसतं देव ऋण नसतं काही नाही त्याला. त्याला कोणी हातही लावू शकत नाही. कोणी पेरा करू शकत नाही ना. आलं लक्षात. परंतु हा प्रकार उत्कृष्ट अधिकाऱ्याकरता आहे. कोणाकरता येऊ आपल्यासाठी नाही बरं का. उत्तम अधिकारी असणार उत्कृष्ट अधिकारी ज्याच्या हरिवविवेन तुमच्यात असं घेतले म्हणून त्याची काही त्या आहे ना खाली वगैरे असणार आहे का. तर त्याच्या म्हणजे असे म्हणून हा उत्कृष्ट अधिकारी करता आहे ज्याच्या पदरी निष्काम कर्मजन्य पुण्य आहे. कोणतं कर्म तर पहिलं निष्काम कर्मजन्य पुण्य. कळालं का. म्हणजे काय वेद विहित निष्काम कर्मजन्य पुण्य. कळालं का. कारण कर्म एकच येणार ना बरं का. पण तेच कर्म जर सकाम केलं तर स्वर्गादी लोकांचं कारण ठरतं. आणि तेच कर्म जर निष्काम केलं तर ब्रह्मज्ञानाचा अधिकारी करतो. कर्म तेच येणार. कर्मात नाही बदल. यज्ञ असेल तुमचं काय असेल ते तर फक्त करीत असताना निष्काम भाव आणि सकाम भाव दोन भावी. ज्याच्या पदरी निष्काम कर्मजन्य पुण्य आहे ज्याचे चित्त राग द्वेष रहित आहे. राग द्वेष का लगा प्रेम आणि मत्सर असं रहित झाले आहे. त्याचे दीर्घकाळ अखंड भगवत भक्ती केली आहे. ज्याने दीर्घकाळ अखंड भगवत भक्ती केली आहे तो विवेक वैराग्य श्रम धम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान आणि मुमुक्षुत्व इत्यादी साधनाने संपन्न आहे. ज्याने गुरुसेवा करून त्यांची कृपा संपादन केली आहे. ज्याला गुरुने उपदेश केलेला तत्वमसी या महावाक्यातील तत्पदाचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ सोमपदाचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ कळलेला आहे. कारण हे कळाले तुम्हाला पहिलं तत्पदाचा वाच्यार्थ काय काढच्या ईश्वर. हा आणि तत्पदाचा लक्ष्यार्थ ब्रह्म. हा सोमपदाचा वाच्यार्थ जीव. हा आणि सोमपदाचा लक्ष्यार्थ जीव. कुठं स्थळ कुठं स्थळ आलं लक्षात. हे चांगलं कळाले ना म्हणजे मग लक्षात येत. वाच्यार्थ लक्षात न राशी बरं काही त्या पोरीचा विचार सागर झाला म्हणून त्याला एवढं दररोज विचारलेली. तर हे वाच्यार्थ लक्षार्थ कळाले आहे. असा ज्याचा अधिकार पूर्वीच सिद्ध आहे. वाच्यार्थ लक्षार्थ कळलं ते हरीचा वाच्यार्थ आणि लक्षार्थ. हरीचा वाच्यार्थ ईश्वर लक्षार्थ आहे ब्रह्म बर का. असे म्हणून हरी अव्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत चिंतनाशी चित्त असू द्यावे सावध.
आलं लक्षात असे. आणि म्हणून आत्मा पण बरोबर करणार आत्मा बरोबर आहे ना. मला वाटलं ईश्वर ऐकलं, मी ईश्वर ऐकलं होतं. शिव ऐकलं, तू शिव बनली. नाही शिव नाही, शिव म्हटलं तर आत्मा आत्मानंतर म्हणजे आत्मा बरोबर होत. पण त्याचं आत्मा नाही कुठंच म्हटलंय ना. होय कुठेच आत्मा दोन्ही म्हटलंय विशेष मारून कुठं आत्मा म्हटलेलंच आहे ना. आत्मा कळावा म्हणून कुठंच कळावा म्हणून आत्मा म्हटलं त्याला. कुठंच अर्थ काय, कुठ म्हणजे खोटं, खोट्यात ज्याचं असं नाही त्याला कुठंच म्हणतात. आत म्हणून त्याला आत्मा म्हणायचं. आलं लक्षात. तर असं असणार तू ज्याचा अधिकार कोण आहे त्या अधिकाऱ्याला गुरुने महावाक्यात उपदेश करण्याचाच अवकाश. आता लक्षात आलं ना बघा. असा जो अधिकार झालाय गुरुंनीच तर म्हणायचंय तू ब्रह्म आहे. झालं ना काम त्याचं. तो लागलीच ब्रह्म होतो पण सर्वांचा एवढा अधिकार असतोच असे नाही. म्हणून ते एवढा येणाऱ्याचा रोज नाणार एकदा सांगितलं काम झालं. शिष्याचं मला अधिकार योग्य अधिकाऱ्याचा नाना योग्य अधिकारी एकदा सांगितलं ना की काम झालं. ते मला सांगा बरं वयात आलेल्या मुलीला नवरीला किती वेळा ओळखून जात नवरी तिला एकदा. आणि उगा लहान मुलगी 8 वर्षाची 5 वर्षाची तसं वया सर्वांसाठी वयात आलेलं किती वेळ सांगायला ते ब्रह्म आहे. आणि ज्या वयात नाही त्याला रोज सांगा मला किंवा म्हणा त्याचं तेच केला मला हाय हसती नाही ना. माझे केस कमी केले फक्त हिनीच. मला चक्कर पडलं असं नाही 2-4 वर्षात पडलं हिच्यामुळं. जाऊ दे विनोदाचा भाग सोडून द्या. असं अधिकारी अधिकारी असतो त्या सगळ्यांचं नाही. याकरता ज्या मंद अधिकारी अशा अधिकारी प्राप्त झाले नाही त्याने निष्काम कर्मापासून साधण्याला सुरुवात करावी. त्याला असा अधिकार त्यांनी काय करावं निष्काम कर्म करावं बरं का. कारण ना कर्म केले तर ब्रह्मज्ञान अधीन होत नाही बरं का. कर्म करून ब्रह्मज्ञान अधीन होत नाही. निष्काम कर्मच करावं लागेल तो ब्रह्मज्ञान अधिकारी. लक्षात आलं असे. म्हणून एरवी स्वकर्माचे निवडणी काम्य सुधाच्या इंद्रिय रजतेचे जे दोन्ही झालेली अति. तर म्हणून काय करावं त्याने एरवी स्वकर्माच्या वनी स्वकर्माचा वनी त्याचा आली आणि त्याच्यामध्ये काम्य आणि निश्चिताचं इंधन जाळून टाकायचं. आणि रजतमे ते दोन्ही जाळले आधी. रजतम जाळावं म्हणजे काम्य निश्चितही जाळावं. त्याने काम्य निश्चित असं इंधन करायचं बरं का. आणि त्याच्यामध्ये रज आणि तमे जाळून टाकायचे. आलं मग पुत्र मित्र परलोकू. ऐका आता पुत्र मित्र वित्त परलोकू याची आधी लाखू घरी होय पायकू हेही न झाली. काय म्हटलंय मग वर्ग असन संपत्ती असन परलोक असन याची इच्छा झाला अभिलाष. ती जरी महाराज आपल्याला अभिलाष झाला त्याच्या घरी अभिलाष म्हणजे आले साखर जरी झाली पायकू म्हणजे घरी होय पायकू साखर झाली तरी पण त्याच्या इच्छेचा निग्रह जास्त झालाय. काय झालाय की माझा याचा काही संबंध म्हणजे स्वर्गाची संपत्ती जरी घरात आली तरी तिला त्याला माझी वाटत नाही. आणि महाराज अगदी लघुटी सकट तरी सगळं केलं ना. काय कळतं बोललं कळतं माझं. तरी त्याचं दुःख होत नाही. त्याचं दुःख होत नाही त्याला. आता सोन्याचे सिंहासन वाटलेलं आहे आणि उद्या महाराज कपडे घेऊन भीक मागायपर्यंत तेवढाच आनंदी तेवढा
सोन्याच्या सिंहासनावर होता. कळते का नाही ना? त्याला ब्रह्मज्ञानी म्हणते. महाराज राजनगरला नाही. आता एक उदाहरण लय मोठे सांगतो आता. श्रीकृष्णाची सोन्याची नगरी होती नव्हती. बरं 56 कोटी यादव स्वतःची होती त्याची. आहे का नाही? बरं सगळे अनुकूल होती. सांगा कोणी संपवले सगळे? बरं त्याच काय दुःख? काय वैराग्य? बरं सोन्याची नगरी पाण्यात बुडून टाकली. 56 कोटी यादव पार त्यांनी त्या तोडपडी केली. भागवत ऐका. त्यांनी नाही म्हणजे सोन्याची नगरी त्याने पाण्यात बुडवली आणि 56 कोटी यादव म्हणून त्यांनी शापाला वरपडी केली. मला सगळे साधू काढून दिले. मला द्वारकेतली त्यांनी पिंडारला. आणि महाराज आता साधू ज्या ठिकाणी मला साधूचा कोप झाला तिथं काय मला अनर्थाला कमी नाही. बरं किती मोठी महाराज ही गोष्ट की पण एवढं अंतकरणा परिणाम झाला नाही सगळी गेली तरी झाला. याचं नाव आहे वैराग्य महाराज. काय महाराज एका गोष्टी बोलायच्या असं. पुत्र वित्तू परलोकू याही ती अभिलाखू घरी होय पायकू हेही न झाले. हे सगळं जरी झालं तरी त्याच्याविषयी महाराज निराग्रही आग्रही नाही. इच्छा निराग्रही का नका म्हणजे त्याची इच्छा करीत तो अनुकूल जरी झाले तरी इच्छा करीत नाही. अलग लक्षात. श्लोक आहे का नाही आपल्याला लोक जो पटापटा आता इंद्रिय सैरा पदार्थी रिगता विटाळलेली होती. ते प्रत्याहारातील तीन आलेली चिर. आता काय होतं? इंद्रिय विषयात चिरतात आपली विटाळली होती. म्हणजे नाट्य पाहून डोळे, अशी गाणी ऐकून कान, अपक्षपक्षण करून महाराज तोंड, आपे हे पाठ करून जिव्हा, दुर्गंधी सेवन करून नाक, दूध हिंसा चोरी इत्यादी कर्मे करून हात, वेशय तिघाच्या घरी जाऊन पाय, ही सारी इंद्रिय जी विटाळली होती ती विषय पराडमुख तारूप प्रत्याहारा तीर्थात स्नान घालून पवित्र केली. हे सगळे प्रत्याहार त्यांना काय दिलं? शासन दिला. आता शासन डोळ्याने काय करायचं म्हणाल? डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख दंड. आणि डोळे होते मी जर आता दुसरी गेल तर फोडून टाकेल तुम्हाला. तुम्हाला यायचं माहिती आहे की दृष्टांत बिल्वमंगलाचा? होय बिल्वमंगल. स्वतः डोळे फोडून घेतले त्यांनी. असा दम दिला डोळ्याला. आता काय जाते डोळे पुढं? कानाला आम्हाला सांगितलं तुम्ही जर कान जर दुसरं घातलं तोडून टाकेल तुम्हाला. शिस्त होतील तुमच्या. जीवाला सांगितलं तो जर राम सोडून काही बी केलं कुणीकडे जर ताटावली तर तुला कापून टाकीन. नाकाला सांगितलं बुजून टाकीन महाराज. आता राहिलं तो जर देव काय केलं तोडून महाराज काय केलं का यांनी? मग बरोबर बघून बरे. म्हणजे हे प्रत्येकाला मला त्यांनी काय दिलं? शासन दिलं. शासन याचा प्रत्याहार म्हणजे आहे का नाही? आणि स्वधर्माचे फळ विश्वरी अर्पणी बळ घेऊन गेले आढळ वैराग्य. पण मग स्वधर्माचं फळ विश्वराला समर्पण केलं. कृष्ण अर्पण करावं बरं का सगळं केलेलं. रोज देवताना कृष्ण अर्पण म्हणावा. मला सगळं कर्म करताना कृष्ण अर्पण करावं. जमलं तर बघा.
असे विवेक स्थिर करून बळकट केलं मला त्याने मन वैराग्य मागून घेऊन व ते विवेक स्थिर करून बळकट केली. म्हणजे वैराग्य पण आढळ केले. हा बरोबर आहे ना. काय झालं स्वधर्माचे फळ ईश्वराला अर्पण करून याचं तो निष्काम कर्म बरं का. त्याच्या बदली ईश्वराकडून वैराग्य पद मागून घेऊन ते विवेकाने स्थिर करून बळकट केले. आईचा आत्मसाक्षात्कारी लागे ज्ञानाची कुजरी ते सामुग्री पुरी मिळविली असा असणार जो साक्षात्कारी तसंच असा असणार जो साक्षात्कारी म्हणजे ज्ञानाची सामुग्री सगळी मिळवलेली पुरी आणि उजगरी वैरागी ज्ञानाची उजगरी ते सामुग्री चिरपुरी मिळवलेली असं सगळी शुद्ध सामुग्री मिळवली पूर्ण सामुग्री मिळवली. विवेक ज्ञान स्वच्छ प्रकाशाचे जमवून ठेवली आणि तेच समय सद्गुरु भेटले पायी ऐका ज्ञानाला कसा आता. आणि असं महाराजाचं मन आणि निश्चित केलेला असा महात्मा नाही बर का. एक अडचण नाही मन आणि विक्षेप गेलेला असा जो महात्मा आहे असा महात्मा मन विक्षेप गेलेला असणारा जो महात्मा आहे आणि त्या महात्म्याला सद्गुरूची गाठ करायची काही काय सद्गुरूची गाठ पडली ना गाठ. हा तेव्हा तिसरे गतवत्यात आहे ना ऐशी काम्य दशा काय हा ऐसे काम्य दशा जे ऐशी कर्म दशा विरेशा काय काम्य दशा ते सद्गुरु आपल्याला भेटायचे की आपण भेटी का ऐशी काम्य दशा प्राप्त होईल गिरेच्या सद्गुरु आपल्याला भेटायची की अशी साम्य दशा प्राप्त झाल्यानंतर म्हणजे काय झालं त्याचा मन आणि विक्षेप दोन्ही गेले नाही. आणि असं मग गेल्यामुळे तर मला ते प्राप्त झालं ज्ञान आलं लक्षात. तर पाहता आणि तेच समय सद्गुरु मला त्याचं मन आणि विक्षेप गेल्यानंतर सद्गुरु भेटले. तेवीस ही काही वंचित ना त्या शनिवारात त्याला महाराज काही शिल्लक राहत नाही महाराज त्याचा मार्ग लगेच ब्रह्म होत होतो असा झालेला महात्मा. महाराज असे सद्गुरू भेटले आणि त्यांनी उपदेश करण्याविषयी जर काही आडेवेळी घेतले नाही मनाच्या प्रसन्नतेने उपदेश केला तर काय परी ओ खद घेत ठेव काय लाभ आहे आपला ठाव का उदयले आधी हो मध्यान होय म्हणजे सांगा औषध घेतल्याबरोबर एकदम आपल्याला आरोग्य प्राप्त होतं काय होय. औषध घेतल्याबरोबर आपलं आरोग्य प्राप्त होतं का नाही हळूहळू होतं किंवा दिवस उजाडल्याबरोबर मध्यान होती का समय आल्याशिवाय होत नाही. किंवा अजून पण आहे का सुक्षेत्री आणि ओलटी विजयी पेरले गोमती तरी अलोट फळ भेटे वेळ की वेळ की का म्हणजे काय झालं चांगली गेली सुक्षेत्रे ओलं बी आणि बीज बी पेरलं का चांगलं मग लगेच पीक येतं काय पेरलं की अलोट पीक येतं वेळ आल्याशिवाय त्याला 4-4.5 महिने जावंच लागत. आलं लक्षात. आलं लक्षात. जोडला मार्ग प्रांजळू मिनला सुसंगाचा मिळू तरी पाहिजे वाचून वेळू लागली किती म्हणजे जरी चांगला रस्ता मिळाला चांगली संगती मिळाली पण तरी मला ठराविक तासाचा प्रवास तासानेच होणार 45 मिनिटांनी होईल 15 मिनिटांनी कमी लागते पण त्याला होतं लागलंच ना म्हणजे काळ तेवढा लागतोच ना. प्रवासाचा मार्ग कंपन्या करता काही लागतोच ना लगेच होतं का
तसं आता ऐका तसं तैसा वैराग्य लागू झाला वरिष्ठ गुरुही घेतला. ऐका नाना वैराग्य लाभ झाला सगळं म्हटलं. जीवी अंकुर फुटला विवेकाचा. अंतकरणात महाराज अंकुर फुटला विवेकाचा. एवढं सगळं झालं नाना. तरी ऐका आता काय होईल. तेने ब्रह्म एक आधी हे रावजीच क्रांती हेही चिड प्रतिची गाडी केली. काय झालं आता एवढं झालं. मग त्याने काय केलं एक ब्रह्मच सत्य आहे आणि बाकी सगळी भ्रांती आहे. हेही प्रतिची गाडी केली म्हणजे निश्चय केला पक्का. कळाली निवडी परी तेच जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे ही काम सरे येते. असं जे सर्वोत्तम ब्रह्म आहे सर्वात्मक सर्वोत्तम आहे. सर्वात्मक सर्वांच्या हृदयात आहे. सर्वोत्तम आहे. सर्वत्र सर्व ब्रह्म परब्रह्म आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम असं असणारं ब्रह्म आणि मोक्षाचं एक काम संपलेलं होता. काय झालं पुरुषार्थ जसा होता ते बी प्राप्त झालेला आहे. त्याच्याचा अर्थ त्यांनी बराच केला वाचून जायचं बरं का. परी या अव्ययाचा संबंध 6व्या ओळीच्या अर्थाशी आहे. म्हणजे मध्यंतरी परब्रह्माचे वर्णन आहे. हे सर्व स्वरूप सर्व कार्यकारांपेक्षा उत्तम परब्रह्म आहे की जेथे मोक्षाचे काम म्हणजे जी इच्छा संपून जाते. परब्रह्मची प्रबली मोक्ष द्वारा नरक प्राप्त करायचा. ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान झाले असता मोक्ष प्राप्त होतो व त्यामुळे मोक्षाची सेवा निवृत्त होते. आता मोक्षाचं अपरोक्ष ज्ञान म्हणजे विशेष ज्ञान बरं का. म्हणून ते बी संपून जातो. अथवा काम शब्दाचा कार्यफल जसा गौण अर्थ घेतल्यास मोक्षाचे कार्य म्हणजेच मोक्षरूप हे फल आहे ते ज्ञानाने व त्या परब्रह्म स्वरूपात संपून जाते. असा भाव की बंधाच्या सापेक्ष मोक्ष आहे. ऐक नाही बंधच नाही तर मोक्ष बंधच नाही धावत मोक्ष कसं आहे म्हणावं. आता तुम्ही बंध म्हणता म्हणून मोक्ष म्हणायचं ऐक नाही. मोक्ष तरी कशात आहे. म्हणून अज्ञानाचं सापेक्ष ज्ञानाला मोक्ष साधन आहे आणि ज्ञान साधनाच्या सापेक्ष मोक्ष हे फळ आहे. तसे कळत नाही सगळं. तसेच अर्थ धर्म अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थांच्या सापेक्ष मोक्षाला धर्म आणि काम या सर्वांचा ब्रह्मज्ञानाने ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे. त्यामुळे सत्तापेक्ष मोक्षाचे फल देखील अनंत अभाव रूपच आहे. हे सुद्धा काय अभाव रूपच आहे का नाही. मोक्ष सुद्धा मोक्ष नाहीच ना. मोक्ष मला सांगा बद्ध आहे म्हणून मोक्ष आहे बंद असलं तर मोक्ष कशात बोल. या तिन्ही अवस्था कुठे हिरवी जेगा चिरटी तया ज्ञानाची मिठी दे वस्तू दे जे वस्तू या तिन्ही अवस्था कोणत्या अवस्था तिन्ही तर जागृती स्वप्नाची या तिन्ही व्यवस्था जिरून टाकली. अर्जुन जी ब्रह्मवस्तू मी ब्रह्म आहे जगत मिथ्या आहे या ज्ञानालाही नाहीचे करते. हे सुद्धा ज्ञान राहत नाही बरं का. कारण जीव हा ब्रह्मापेक्षा कधीच भिन्न नाही व जगत कधी परमार्थात झालेच नाही बरं का. हे नक्की ध्यानात व्हायचं बरं का. त्यामुळे मी ब्रह्म आहे असं जगत मिथ्या आहे हे ज्ञानात देखील मिथ्यात असल्यामुळे शुद्ध ब्रह्मस्वरूपात हे ज्ञान संभवत नाही. हे जवळ जगत सत्य जवळ जगत मिथ्या ब्रह्म सत्य म्हणायचं. आता हे विज्ञान झालं हे बी राहत नाही तिथं कळत का नाही. ऐक्याचे एक पण सरे जे आनंद कणही नुळविरे काहीच नुळे पुढे जे काही गा. मग जे ऐक्याचं ऐक्य पण संपत आणि काय आनंद आनंद कणून विरे आनंद आनंद उडून जातो. काही शिल्लक राहत नाही त्याचं नाव तत्व उडतो. कळत आहे का. मग त्याचं नाव असंही आपण वस्तीकर वस्त तसे संस्थानी
कसा जाणीव शहाणी व ते सांडोणी दुरी नाना ऐकता का जाणीव शहाणी व ते सांडोणी दुरी आपण वस्ती कर वर्तन नसे संसारी धन्य ते की तो ते घाललेली नाही कळलं का कारण एवढं का बोलतोय ना नाही तुमच्यामुळे आपल्याला जमतं बरं काही सगळं कारण कसं असतं ना समोर एखादा चांगला गेले असले चांगलीच कुस्ती घालावं लागेल तुम्ही त्यात तुम्हाला काय वाटतं काही वाटत नाही आता मला सांगा माझं एका सिद्धांत चुकलं तुम्ही नाही म्हणणार मला असं नाही दिसत तिथं म्हणणार का नाही तसं कांचन म्हणते बाबा इथं चुकले तुमचे असं असलं पाहिजे ती पोळी काय मला जाऊ म्हणून केस नाही राहिले काय म्हणून केस नाही राहिले म्हणतात मग ते झोप खाल्लं ते माझं ते झालं लक्षात मग मला त्याचा सिद्धांत शोधावं लागतो ना मग काय असं बरं ते ब्रह्मी ऐक्यपणी ब्रह्मच होऊन असणे ते क्रमेची करून केले पाहिजे पै मग त्याच ब्रह्म ठिकाणी ऐक्य होऊन ब्रह्मच होऊन असणं हेच क्रमेची करून येणे पाहिजे मग त्या क्रमाने जे प्राप्त व्हावं अलग लक्षात मग भोकेली अपाशी भोगली षडरशी तो तृप्ती प्रत्येक राशी लायची आता भुकेलेला आता मला आता भूक लागली आता जेवण वाढलं या काय काय आता तृप्ती होती का नाही तिथं महाराज मग त्याला ते काही कळत नाही तिखट आहे का खरा ते भुकलायला खरा तिखट आंबट काही कळत नसतं बरं का भुकलेला माणूस पाहिजे चांगला नाना नाही भुकला खारबड भूक लागली मला किलो चोख वाटला तुम्ही असे इथं सांगत असताना भगवंतांनी क्रमयोग सांगितला है ना आणि इथे सांगत असताना काना वचनाचे वस्तू सरिताची प्रकृती वस्तू शिकवून येत होतो अरे क्रमयोग अगोदर ऐक ना मंदाधिकारी कर्मयोगी क्रमयोग आता हा सगळा चाललाय आता हे चाललंय ना उत्तम अधिकारी दर्शन चालली ते काय म्हणले असा अधिकारी सांगतो जो भाग्याने प्राप्त होत होती याची संधी खेळतो काही पण दादा तिथपर्यंत यायला त्याला क्रमाने आला असेल ना अरे तसं नाही कांचन तसं नाही आता याच त्याचं मनाने विषय गेलेलं नाही आणि फक्त आवरण शिल्लक हे मन विषय गुरु नाही घालवीत हे आपल्याला घालवायचंय काय कळालं हा मन विषय आपण घालवायचं आपलं सद्गुरून फक्त मार्गाला असतील आणि असे गेलेला जो अधिकारी त्याचं चिंतन चाललंय आलं लक्षात मग भुकेलेल्या माणसावर तिखट खराट आंबट कडवट तीक्ष्ण मधुर या रचनेची पूर्णपणे भक्ष्य भोज्य चोष्ट लय खाद्य पेयी अशी षडवित अन्य वाढली तरी पण तो प्रत्येक घासाने तो तृप्ती मिळतो का एकदम मिळते पैसे वैराग्याचा ओलावा आता मग तुझा मग उत्तरित आले पैसा ओराग्याचा ओलावा तसं घासा घासा तृप्ती ना तसं मला क्रमयोग सांगितलं ना तसा आपण तिथपर्यंत गेलेला पुढचं सांगितलं कळतो पैसा वैराग्याचा ओलावा विचार अंबुठीला आत्म ठेवा काढीची तो मग असा वैराग्याचा ओलावा आणि विवेकाचा दिवा लावलाय विचाराचा ज्याने मग त्याला आत्मठेवा प्राप्त होतो पण शरीर पंचकोशातून तो आत्मठेवा काढतो बाजूला आलं लक्षात नाही आलं नाही आलं तर स्पष्ट बोलायचं आपल्याला काय नाही वेळ घ्यायला आपण तयार असतो पण इथं शंका मिटल्याच पाहिजे नाही आलं तरी भोगी जे आत्मवृद्धी एवढी योग्यतेची सिद्धी त्या अंगी निर्वधी लिहिली आली आणि मग ती आत्मसंपत्ती भोगता येईल एवढी मर्यादा अधिकाऱ्याची सिद्ध त्याच्या अंगावर अलंकारासारखी झाली आहे
आलं लक्षात. तो साधक ब्रह्मरूप होतो, कोणता बी होतो, परंतु एवढा मोठा अधिकार क्रमाने प्राप्त झाल्यावरच या साधकाला ब्रह्मरूप होणे शक्य आहे. कशाने आला बघा, क्रम कळाला का तुला? क्रम कळतो का आधी? क्रम म्हणजे काय सांग मला, सांग. आता हे त्यांनी अगोदर काय सांगितलं की त्याचं आवरण आणि विषय दोष त्यांनी अगोदर नाही असं आहे बरं का, फक्त मूल दोष ऐका आता क्रम असा आहे, वेद निष्काम कर्माने मदत जातो, म्हणजे कर्म पहिली पायरी कर्माची. वेद निष्काम उपासनेने चंचलता जाते, ती दुसरी पायरी. रात्री तिसऱ्या पायरीला जायचं आवरण दोष. दोन गेले की मला आवरण दोष काय लागेल सद्गुरूला म्हणून असे. यालाच कर्म मार्ग म्हटले, म्हणजे क्रम मार्ग म्हटले, क्रम मार्ग. आलं काय बरं का, आपल्याला वेद निष्काम नाही कर्म करायचं म्हणून होत नाही बरं का आपलं काही. आता नाही